100 दिवसात एक विकेट गेली आहे. 6 महिने थांबा, आणखीन एकाची विकेट जाणार आहे. जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो त्याची विकेट जाईल असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय. काल पुण्यातील बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंनी हा दावा केलाय. त्यांच्या या वक्तव्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा सवाल अर्थातच उपस्थित झालाय. तर धनंजय मुंडेंनंतर आता कोण डेंजर झोनमध्ये आहे याची चर्चा रंगतेय. सुप्रिया सुळे यांचा दावा काय आपण बघूया. बरे झाले पक्ष फुटला, जो आपली बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही. 100 दिवसात एक विकेट गेली आहे. 6 महिने थांबा, आणखीन एक विकेट जाणार आहे. त्यांचं नाव आत्ताच जाहीर करणं योग्य नाही. हिम्मत असेल तर समोर येऊन लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेण्यापेक्षा जे डबल डेंजर आहेत त्यांच्याशी लढण्यात मजा आहे. अशा पद्धतीची काही सूचक विधानं केलेली आहेत सुप्रिया सुळे यांनी, परंतु त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे याबद्दल आता चर्चांना उधाण आलंय. पुण्यातल्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंनी मोठे दावे केलेले आहेत. बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो अशा व्यक्तीबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि सुप्रिया सुळेंचा आता रोख नेमका कोणाकडे आहे, कोणाची विकेट पडणार असं त्यांना म्हणायचं आहे. कारण एक विकेट आधीच पडली 100 दिवसात. आज लवकरच 6 महिने थांबा, आणखीन एक विकेट जाणार असं त्यांनी म्हटलं. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, फक्त सुप्रिया सुळे यांनी विकेट जाणार आणखीन एका व्यक्तीची असं नाही म्हटलेलं, तर त्याचबरोबर बायको आणि मुलींच्या आड रपतो, त्यांच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो अशाही पद्धतीची काही विधानं केली आहेत मंदार. सुप्रिया सुळे यांनी महापालिका आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हे निवेदन केलेलं आहे. आणि पहिला रोख तर त्यांचा धनंजय मुंडेकडे होताच, मात्र हा जो दुसरा रोख जो आहे की जो गाडीमध्ये बंदुका ठेवतो आणि बायको आणि मुलीच्या मागे लपतो, तर याबद्दल सुप्रिया सुळे यांच्याकडून अधिक स्पष्टीकरण खरं तर अपेक्षित आहे. राज्य मंत्रिमंडळातील नक्की कोणत्या मंत्र्याच्या बाबतीत त्यांना हे म्हणायचं आहे हे खरं तर त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. कारण अतिशय गंभीर असं वक्तव्य त्यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याबद्दल जर हे वक्तव्य आहे की तो मंत्री गाडीमध्ये बंदूक ठेवतो, तर अतिशय गंभीर असं हे वक्तव्य आहे आणि सुप्रिया सुळेंकडून त्याबद्दल स्पष्टीकरण अपेक्षित आहे. आपण पाहतो आहोत की सध्याच्या राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भोवती वादग्रस्त प्रकरणं फिरताना आपण पाहतो आहोत. मग ते अजित पवारांच्या पक्षातील मंत्री असोत, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील असोत किंवा काही भारतीय जनता पक्षातील मंत्री देखील आहेत. त्यामुळं सुप्रिया सुळे यांचा रोख नक्की कोणाकडे आहे हे त्यांनी खरं तर स्पष्ट करण्याची बाब आहे. पूर्वी नक्कीच मंदार, तुम्ही सोबतच राहा. सुप्रिया सुळेंचा रोख नक्की कोणाकडे आहे हा प्रश्न आहेच, कारण अतिशय गंभीर अशा पद्धतीचा सुद्धा त्यांनी एक दावा केलेला आहे. तर याच बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. बरे झाले पक्ष फुटला, धनंजय मुंडे पक्षाबाहेर गेले असं त्यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंनी अशा पद्धतीचे उद्विग्न उद्गार काढलेत. एकतर धनंजय मुंडे पक्षात असते, नाही तर मी, इतकंही त्या म्हणाल्या. फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. बायको आणि मुलींच्या गाडीत बंदूक ठेवणाऱ्यांसोबत कसं काम करणार अशा पद्धतीचंही भाष्य त्यांनी केलंय. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडे जाऊया. मंदार, सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये अगदी स्पष्टपणेच टीका केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की एका दृष्टीने ते पक्षाबाहेर गेले ते बरंच झालं. याबद्दल काय सांगता येईल? त्यांच्या राजकीय या एकंदरीत त्यांच्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवरती काय सांगता येईल? पूर्वी आपल्याला ही बाब ध्यानात घ्यायला हवी की धनंजय मुंडे हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे, मात्र त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तो अजित पवारांच्या पुढाकाराने. आणि एकसंध राष्ट्रवादीमध्ये ते अजित पवारांचे पाठीराखे, त्यांचे खंदे समर्थक म्हणूनच ओळखले गेले. अजित पवारांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिकांमध्ये प्रत्येक वेळी त्यांच्या सोबत सगळ्यात जवळ जर कोण असेल तर ते धनंजय मुंडे होते. मग अजित पवारांनी घेतलेली पहाटेची शपथ असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील तर धनंजय मुंडे हे सोबत त्यांच्या होते. आणि त्यामुळं शरद पवार असतील काय किंवा सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांच्यावरती
या दोघांचाही अतिशय राग राहिला. नजीकच्या काळामधली त्यांची वक्तव्य देखील आपण पाहतो आहोत. मात्र धनंजय मुंडे जेव्हा एकसंध राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा त्यांची पाठराखण देखील सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील यांना करावी लागली. मात्र आता बीडचं मस्साजोगचं जे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आणि त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या भोवती जे काही आरोप झाले, त्यांच्या संबंधित व्यक्तींवरती जे आरोप झाले त्यावरून मोठं वादळ उठताना आपण पाहिलं आणि अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील आपण पाहिला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य आहे की बरे झाले ते पक्ष सोडून गेले, अन्यथा धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा बचाव करण्याची वेळ पक्षावरती सुप्रिया सुळेंवरती आली असती, असं एकंदरीत सुप्रिया सुळेंचं सांगणं आहे. धन्यवाद मंदार, आपण ही संपूर्ण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.